नंतर 3 फूट ठेवलं। हा जपानी झेन नावाचा आंबा आहे। हा लावल्यानंतर एका वर्षात चालू होतो आणि वर्षात 2 ते 3 वेळेस त्याचा बहार येतो। या एका एकरमध्ये याचे 1210 झाडं लागतात आणि त्या झेन आंब्यामध्ये आपण एक सदाबहार पेरूची नवीन व्हरायटी त्याचं आपण लागवड केली आहे। या सदाबहार पेरूला आपण लावल्यापासून 4थ्या महिन्यामध्ये त्याला बहार येतो आणि आपण 7व्या ते 8व्या महिन्यात त्याची फळांची तोडणी करतो आणि हा एका एकरमध्ये 1815 झाडे बसतात। अशा पद्धतीने आपण एका एकरमध्ये 7 ते 8 एकरचं उत्पन्न शेतकरी घेऊ शकतो। जो आपला शेतकरी आज खचलेला आहे त्या शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने उत्पन्न होऊ शकतं। तर अशा प्रत्येक शेतकऱ्याने अशा पद्धतीची नवनवीन जपानी पद्धतीची शेती करावी आणि आपण ही याला एक मल्चिंग केलेलं आहे। या मल्चिंगमुळे शेतकऱ्याचं जे निंदण्याचा खर्च वाचतो आणि जे पाण्याचं बाष्पीभवन होतं ते बाष्पीभवन होत नाही। तर आता बघा या पेरूच्या झाडाला आत्ता लहानपणीच कळी आलेली बघा। तर अशा प्रकारे हे शेतकऱ्याला चांगले पैसे कमवण्याचं वाण आहे आणि जपानी झेन आंबा आणि सदाबहार पेरू हा शेतकऱ्यासाठी एक वरदान आहे। तर अशाच पद्धतीची शेती लावण्यासाठी किंवा काही मार्गदर्शन घेण्यासाठी माझ्याशी तुम्ही संपर्क करा। माझा नंबर आहे 80 80 29 45 56। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान। तर मियावाकी फ्रूट फॉरेस्ट टेक्नॉलॉजी त्यात आपण कन्वर्ट करून फ्रूट फॉरेस्ट टेक्नॉलॉजी केली आहे। तर आपण याच्यामध्ये आता जे नारळ लावलं आहे ते 12 फुटावर नारळ लावलं आहे आणि त्या 12 फुटाच्या नारळामध्ये आपण मोहगनी 6 फुटावर लावले। म्हणजे 12 फूट नारळ आणि 6 फूट मोहगनी आणि त्या नारळ आणि मोहगनीच्या मध्ये आपण 3 फुटावरती आंबा लावला आहे। म्हणजे अशी अल्ट्रा हायड्रेन सिटी म्हणजे आपण अतिघनदाट लागवड अशी आपण केलेली आहे आणि आपलं जी बॉर्डर आहे ती बॉर्डर इतकी सुंदर केली म्हणजे कुठल्याही झाडाला कुठल्याही झाडाचा परिणाम नाही। मोहगनी त्याचं उंच वाढून जाईल, नारळ त्याच्यानंतर त्याच्या 2 नंबरला असेल आणि आंबा त्याचं काम करेल। म्हणजे अशा पद्धतीने एका शेतामध्ये आपण 3-3, 4-4 प्रकारचे झाडं लावू शकतो आणि बॉर्डर फार्मिंग करू शकतो। तर आपण असे शेती करताना आपल्या शेतीला आपण ॲग्रोटुरिझम पण बनवू शकतो। तर अशा पद्धतीची आपण शेती करावी अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।